मनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। खटाव तालुक्यातील वडूज शहरात विकास कामे करण्याची मोठी संधी आहे। आजपर्यंत मंत्री जयकुमार गोरे भाऊंच्या माध्यमातून 250 कोटींची विकास कामे झाली आहेत। पुढील वर्षापर्यंत 500 कोटींचे विकास कामे होतील असे ठोस प्रतिपादन भाजपा नेत्या सौ सोनिया गोरे यांनी केले आहे। नगराध्यक्षा सौ स्वप्नाली गणेश गोडसे यांच्या पदग्रहण समारंभानंतर आयोजित जाहीर कार्यक्रमात त्या बोलत होत्या। यावेळी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्राध्यापक बंडा गोडसे, भाजपचे तालुका अध्यक्ष अनिल माळी, माजी अध्यक्ष धनंजय चव्हाण, विशाल बागल, भरत जाधव, हरिभाऊ जगदाळे, सोमनाथ जाधव, जयवंत पाटील, सचिन माळी, सुनील गोडसे, प्रदीप शेटे, संदीप गोडसे, अप्पासाहेब गोडसे, ओंकार चव्हाण, अक्षय थोरवे, सुधीर गोडसे, अर्जुनराव जाधव, सौ राधिका गोडसे, रेखा माळी, सौ अर्चना काळे, शोभा वायदंडे यांची प्रमुख उपस्थिती होती। सौ गोरे म्हणाल्या, सौ स्वप्नाली आणि गणेश गोडसे यांनी भाजपच्या प्रवाहात येण्याचा निर्णय उशिरा घेतला असला तरी योग्य झाला आहे। त्यांच्यासारख्या चिकाटीच्या कार्यकर्त्यांचे आमच्या संघटनेमुळे सोने होणार आहे। वडूजमध्ये माजी नगराध्यक्षा सौ मनीषा काळे, सौ रेश्मा बनसोडे यांच्या काळातही चांगली विकास कामे झाली आहेत। तीच परंपरा सौ गोडसे यांच्या कार्यकाळातही पुढे सुरू राहील। यावेळी त्यांनी वडूजमध्ये चांगले जागृत कार्यकर्ते असल्याबद्दल समाधान व्यक्त केले। सौ स्वप्नाली गोडसे म्हणाले, मंत्री जयकुमार गोरे यांच्यामुळेच आपणास अतिशय कमी वयात नगराध्यक्ष पदाचा बहुमान मिळाला। आपण शालेय जीवनापासून वडूजची जडणघडण पाहत आहोत। भाऊंच्या प्रयत्नामुळे अलीकडच्या काळात विकासाला गती मिळाली आहे। शहराचा परिपूर्ण विकास आणि सर्वसामान्य लोकांचे समाधान हेच आपले समाधान आहे। यावेळी धनंजय चव्हाण, प्राध्यापक गोडसे यांचीही भाषणे झाली। प्राध्यापक गोडसे यांनी भाषणात जुन्या पिढीतील कार्यकर्त्या, दिवंगत माजी ग्रामपंचायत सदस्या श्रीमती गोदाबाई गोडसे यांचे स्मरण केले। नगराध्यक्ष सौ स्वप्नाली यांनी त्यांचा वारसा परंपरा जोपासत प्रभावी काम करण्याचे आवाहन केले। मला खरंच आनंद होतोय, आज नगराध्यक्षपदी माझी निवड झाली आणि या ठिकाणी उपस्थित असलेले म्हणतात ना, सूर्य तारे आले जरी हाती तरी विसरू नये पायाखालची माती। व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा एक व्यक्तिमत्व म्हणून जगलं पाहिजे, कारण व्यक्ती कधी ना कधीतरी संपते परंतु व्यक्तिमत्व कायम टिकून राहते। आणि असंच आम्हाला आदर्श व्यक्तिमत्व जयाभाऊंच्या रूपाने मिळालेलं आहे वहिनी साहेब, आणि त्यांच्याच बरोबरीने खांद्याला खांदा लावून आपण काम करत असता। आणि आज या ठिकाणी आपले ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे भाऊ यांच्या सुविद्य पत्नी आम्हाला नेहमीच मार्गदर्शन करतात, आमच्या नेहमीच पाठीशी खंबीरपणे उभे असतात, अशा आमच्या सोनिया वहिनी त्याच पद्धतीने उपस्थित सांगायला की वयाच्या 28व्या वर्षी मी नगराध्यक्षपद भूषवते आणि हा माझ्या आयुष्यातील एक अविस्मरणीय क्षण असेल। आणि ते जर कोणामुळे पॉसिबल झाला असेल तर भाव आणि आपल्या कृपेने मी या पदावर आलेले आहे आणि त्याबद्दल मी मनापासून आपली मनपूर्वक मी आभारी आहे। आणि आपल्या गावाविषयी सांगायचं झालं, खरं तर मनीषाताई काळे असतील, रेश्माताई बनसोडे असतील, या दोन्ही महिला नगराध्यक्षांनी खूप चांगलं काम केल्याचं आपण सगळ्यांनी पाहिलं। सुरुवात जरी चांगली झाली असली तर मध्येही सुद्धा त्याच्यापेक्षाही चांगला व्हावा आणि शेवट तर अगदी त्याच्यापेक्षा चांगला व्हावा, अशा पद्धतीची सगळ्या कार्यकर्त्यांची आणि जयभाऊंच्या सर्व पदाधिकाऱ्यांची सुद्धा इच्छा आहे। वडूजमध्ये भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष झाल्यानंतर जो आपण विकास बघतोय तो खरं तर गेल्या पंचवर्षिकला सुद्धा झालेला नव्हता, त्याहीपेक्षा फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दिसून येत आहे। इथून पुढं भाऊंच्या माध्यमातून काम करत असताना आता अनिलांनी सांगितलं की जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी आपण या खुर्चीवर बसलेलो आहे। कुणाचे हेवे देवे न करता, कुणाची उणीधुनी न काढता आपण हा पदभार चांगल्या रीतीने सांभाळाल आणि भविष्यामध्ये या वडूज नगरीला आदर्श अशा नगराध्यक्षपद भूषवण्याचा मान गोडसे परिवाराला मिळाला। तोही खरं तर अण्णांनी सांगितल्याप्रमाणे अतिशय गणेश सगळ्याला विशेष निमंत्रण देऊन सगळे कुटुंबीय, प्रत्येक नुसता एक माणूस नाही, कुटुंबातले सगळेजण या सोहळ्यासाठी उपस्थित राहा। हा एक वेगळा, आतापर्यंत इतके पदग्रहण समारंभ झाले किंवा हे झाले, पण इतका देखणा सोहळा, भारदस्त सोहळा आणि सर्वसमावेशक सोहळा आणि इथं उपस्थित असलेल्या सगळ्या पक्षांची
सगळ्या पक्षाची माणसं या ठिकाणी उपस्थित आहेत, सगळे नगरसेवक उपस्थित आहेत. म्हणजे हा पहिला दिवस असा आहे की आणि ही जी अगदी वायदटी बापू असू द्या, नाहीतर आमचा राजू संजय गोडसे असू द्या, मी प्रत्येकाचा नामोल्लेख न करता सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहे. हा एकोपा आपल्या गावच्या विकासासाठी आपण कायम ठेवूया, कारण आपला गावचा विकास हे सरकार आपलं आहे, भारतीय जनता पार्टी सरकार आहे. आणि आपले नेते जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून आपल्या वडूज शहराचा निश्चितपणाने आपण प्रचंड विकास करूया. आपलं तसं पाहिलं तर या गावामध्ये कधीही टोकाचं राजकारण घडलेलं नाही, कधी टोकाचा एकमेकाशी संघर्ष नसतो. अगदी काल मतदान झालं तर आज माणसं एकमेकाशी हातात हात करून फिरतात. इतका एकोपा, इतका सामंजस्य, इतका मोकळेपणा या वडूज नगरीमध्ये निश्चितपणाने हा एकोपा ठेवण्याचं काम गणेशनं त्याच्या प्रयत्नाने निश्चितपणाने केलेलं आहे. मी आवर्जून या निमित्तानं एक गोष्ट सांगू इच्छितो की या वडूज गावामध्ये आता शहर झालं पण वडूज गाव असताना गोदाबाई. अभिनंदन स्वप्नाली, खूप खूप मनापासून माझ्यातर्फे आणि भाऊंच्या तर्फे खूप खूप अभिनंदन. इथं जमलेले सगळे मान्यवर काम सांगतायत, पण तुम्हाला मी निश्चितपणे सांगते थोड्या दिवसात 500 कोटीच्या पुढे हे काम पोचलं जाईल अशी मी आश्वासनच देते. कारण त्या पद्धतीनं भाऊंचं लक्ष या वडूज नगरीवर आहे आणि राहील. खरं तर स्वप्नाली, या वडूजचे सगळे नागरिक खूप सुज्ञ आहेत. काम करताना खूप जागरूकतेनं केलं पाहिजे, कारण एवढे सुज्ञ नागरिक आहेत की एक छोटंसं जरी चूक झाली तरी दाखवणारी इथली लोक आहेत. तेवढं प्रामुख्यानं लक्ष दिलं पाहिजे, कारण खूप चांगले शिक्षित अशी ही माणसं आपल्याला जेव्हा कामाचं स्वरूप दाखवतात तेव्हा त्याच्याकडे लक्ष देणं, खूप काळजीनं लक्ष देणं गरजेचं असतं. खरं तर बहुतेक खूप कामं आता या नगरीमध्ये चालू आहेत. गटाराची असू देत, रस्त्याची असू देत, पाण्याचं असू दे, बाकीच्या सगळ्या कार्यकर्त्यांची सुद्धा भरपूर मागणी आमच्याकडं भाऊंच्याकडं येत असते. ती कामांची मागणीसुद्धा त्याची पूर्तता करण्याचं काम आपण करत असतो. पण त्यातल्या त्यात मी आवर्जून सांगेन की आतापर्यंतच्या जे नगरसेवक झाले, विरुद्ध पक्षाचे असू देत नाहीतर. प्रतिनिधी शरद कदम, अमर फडतरे. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.